मी 18 वर्षाचा होतो तेव्हा एका श्रीमंत घरात घरकाम करत होतो. माझी मालकीण ही 21 वर्षाची होती. ती रात्री देखील मला तिच्या घरीच ठेवून घ्यायची. मी या गोष्टीला नकार द्यायचो तर माझे घरमालक मला म्हणायचे की ताईसाहेब घरी एकट्याच आहेत, तू रात्री इथे थांब आणि त्यांची काळजी घे. त्यामुळे नाईलाजाने मला रात्री मालकिणीच्या घरी झोपावे लागत असे. परंतु एका रात्री मात्र मालकिणीने मला फारच हद्द पार केली. निम्म्या रात्री ती माझ्या बेडवर, माझं नाव राजेश आहे. मी 18 वर्षाचा असताना एका श्रीमंत घरात नोकराचं काम करत होतो. मी एक गरीब कुटुंबातील मुलगा होतो आणि आम्ही 4 भावंडे होतो. त्यातील मी सगळ्यात मोठा असल्यामुळे कामासाठी मला घराच्या बाहेर पडावं लागलं. माझे मालक हे मोठे बिझनेसमॅन होते, त्यामुळे कामानिमित्त त्यांना नेहमी बाहेर राहावं लागत असे आणि मालकीणबाई घरात एकट्याच राहत असे. मालकिणीचे वय हे 21 वर्ष होतं आणि त्यांचं नाव समीक्षा होतं. समीक्षा मॅडम या मालकांपेक्षा जवळजवळ 10 वर्षांनी लहान होत्या. मला या बंगल्याची देखभाल करण्याचं काम मिळालं होतं. समीक्षा मॅडम मला नेहमी संध्याकाळी घरी जाण्यापासून थांबवत असायच्या, परंतु मी काही ना काही निमित्त सांगून घरी निघून जायचो. एक दिवस समीक्षा मॅडम मला म्हणाल्या, मी तुझी पगार वाढ करत आहे, परंतु तुला रात्री इथेच थांबावं लागत जाईल. परंतु तरी देखील मी त्यांची गोष्ट मान्य केली नाही आणि मी रात्री तिथे थांबण्यास साफ नकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच मालकांनी मला त्यांच्यापुढे बोलावले आणि म्हणाले, बेटा तुला रात्री इथे थांबायला काय प्रॉब्लेम आहे? मालकीणबाई रात्री इथे एकट्याच असतात. मी कामानिमित्त नेहमीच बाहेर असतो. त्यांना रात्री तुझी सोबत व्हावी म्हणूनच तुला इथे कामाला ठेवलं आहे. मालकांच्या त्या बोलण्यावर मी काहीच बोलू शकलो नाही आणि त्यांना होकार देत मान हलवली आणि त्याच दिवशी घरी जाऊन मी माझं सामान घेऊन बंगल्यावर आलो. समीक्षा मॅडमने माझी रूम मला दाखवली आणि मी तिथे शिफ्ट झालो. रात्रीचा जवळजवळ 1 वाजला असेल. तोच कुणीतरी मला दार उघडल्याचा आवाज आला. मला वाटलं घरात एखादा चोर आला असेल म्हणून मी घाबरतच रूमच्या बाहेर आलो. बघितले तर बाहेर खूप जोरदार वारा सुटला होता आणि दार उघडलेलं होतं. मी विचार केला की जोरदार वाऱ्यामुळेच हे दार कदाचित उघडलं असावं. मी कडी लावून ते दार बंद केलं आणि झोपण्यासाठी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी दिवसभर मी कामात व्यस्त राहिलो आणि रात्री पुन्हा तेच घडलं. रात्रीच्या 2:30 वाजेच्या सुमारास मला पुन्हा दार उघडल्याचा आवाज आला आणि मी रूमच्या बाहेर आलो. आज पुन्हा दार उघडं होतं, मात्र आज वारा तर अजिबात नव्हता. अशा प्रकारे 1 आठवडा निघून गेला. मी रात्री झोपताना सर्व दरवाजे बंद करून झोपत असे. मग निम्म्या रात्री हे दरवाजे कसे काय उघडत होते? मी या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी रूममध्ये बसून दार उघडण्याची वाट बघू लागलो. परंतु आज काहीच हालचाल जाणवली नाही. आता मात्र मला खूप झोप लागली होती. नक्कीच कोणीतरी माझी गंमत करत होतं. मला खूप तहान लागल्यामुळे मी किचनमध्ये आलो आणि पाणी पिऊन पुन्हा माझ्या रूमकडे येत होतो. तोच माझी नजर समीक्षा मॅडमच्या रूमवर गेली. समीक्षा मॅडमला बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या बेडवर आपले केस मोकळे सोडून बसलेल्या होत्या. त्यांचे केस हे सर्व तोंडावर होते आणि त्या बसल्या जागी झुलत होत्या. मी दरवाजामागून लपून सर्व काही पाहत होतो. अचानक समीक्षा मॅडम बेडवरून उठल्या आणि त्या रूमच्या बाहेर जाऊ लागल्या. त्यांचे ते मोकळे केस पाहून मी मात्र खूप घाबरलो होतो. मी बघितलं की समीक्षा मॅडमने दार उघडलं आणि त्या बाहेर निघून गेल्या. त्यांनी पांढऱ्या रंगाची साडी घातलेली होती आणि केस चेहऱ्यावरच होते. मी देखील त्यांच्या मागे मागे जाऊ लागलो. रात्रीच्या 2 वाजता त्या पांढरी साडी घालून मोकळे केस सोडून रस्त्यावरून चालत होत्या. मी देखील त्यांच्या मागे मागे चालू लागलो. मी हे देखील विसरून गेलो होतो की घराचे सर्व दरवाजे उघडेच आहेत. अचानक एक कार मॅडमच्या जवळून जोरदार गेली. मी गाडीचा स्पीड बघून त्या कारवाल्याकडे मागे वळून बघितलं. तो कारवाला निघून गेल्यावर मी पुन्हा समीक्षा मॅडमकडे बघितलं तर त्या तिथे नव्हत्या. मी त्या जागेवर समीक्षा मॅडमला खूप शोधलं, परंतु त्या मला कुठेच मिळाल्या नाही. शेवटी मी कंटाळून पुन्हा बंगल्यावर आलो. तेवढ्यात माझी नजर समीक्षा मॅडमच्या रूमकडे गेली. त्या तर आपल्या बेडवर झोपलेल्या होत्या. आता विचार करून माझं डोकंच बंदच पडलं होतं. आज दार उघडं होतं म्हणून समीक्षा मॅडम घरात येऊ शकल्या, परंतु रोज रात्री दार उघडल्यावर मी ते पुन्हा बंद करून घेत होतो. मग त्या घरात कसे काय येत होत्या? शेवटी मी रूमची कडी लावून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठण्यास मात्र मला फार उशीर झाला. मी पटकन उठून सर्व कामे आवरली आणि दुसऱ्या कामात व्यस्त झालो. आता मात्र मला समीक्षा मॅडमची खूप भीती वाटू लागली होती. रात्रीच्या प्रश्नांनी माझं डोकं फुटण्याची वेळ आली होती. आता मी पुन्हा रात्र होण्याची वाट बघू लागलो. अचानक रात्रीच्या 2 वाजता दार उघडल्याचा आवाज आला. समीक्षा मॅडम रोज सारखेच रस्त्याच्या कडेने जात होत्या.
मी देखील त्यांचा पाठलाग करू लागलो. पाठलाग करत मी काही अंतरावरच गेलो होतो. तोच अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. आता मात्र मी खूप घाबरलेलो होतो. मी पटकन मागे वळून पाहिलं तर एक माणूस उभा होता आणि तो मला म्हणाला, चोरासारखा निम्म्या रात्री कुठे चालला आहात? मी त्याला काहीच उत्तर न देता एक नजर समीक्षा मॅडमवर टाकली तर त्या तिथून गायब होत्या. मी त्याला म्हणालो, मी एका बंगल्यावर काम करतो आणि इथे कुणाचा तरी पाठलाग करत आलो आहे. असं म्हणून मी बंगल्याकडे पळत सुटलो आणि डायरेक्ट समीक्षा मॅडमच्या रूमकडे वळालो. मला त्यांचं दार उघडण्याची हिंमत झाली नाही म्हणून मी खिडकीतून डोकावून पाहत होतो. तेवढ्यात मागच्या बाजूने मला कोणीतरी धक्का दिला. समीक्षा मॅडम माझ्या मागे उभ्या होत्या. मला म्हणाल्या, राजेश, तू निम्म्या रात्री इथे काय करत आहेस आणि माझ्या रूममध्ये खिडकीतून काय डोकावून पाहत आहेस? समीक्षा मॅडमच्या हातात पाण्याची बॉटल होती. जसं काय ते आत्ताच किचनमधून आले आहे. आता मात्र माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. मी खूपच घाबरलेलो होतो. मी समीक्षा मॅडमला म्हणालो, तुम्ही इथे आहात, मग बाहेर कोण होतं? मी असंच तोंडाला येईल ते काहीतरी बडबडत होतो. त्यावर त्या म्हणाल्या, तुला नक्कीच काहीतरी भास झाला असेल. तू जाऊन झोप. आता दुसऱ्या दिवशीही मी दिवसभर कामात व्यस्त राहिलो. परंतु आता मला समीक्षा मॅडमची खूप भीती वाटू लागली होती. त्यांनी मला आवाज जरी दिला तरी मी दचकून उठत होतो. त्यांनी मला त्याबाबत विचारलं, परंतु मी काहीच उत्तर दिलं नाही. त्या दिवशी रात्री देखील समीक्षा मॅडम झोपल्यानंतर मी माझ्या रूममध्ये झोपायला आलो. रात्रीचे 2 वाजता पुन्हा दार उघडण्याचा आवाज आला. समीक्षा मॅडम गेटच्या बाहेर जातच मी गेट आतून बंद केलं आणि भिंतीवरून उडी मारून बाहेर आलो आणि त्यांचा पाठलाग करू लागलो. तेवढ्या समोरून मला मालक येताना दिसले. त्यांना पाहून मी मात्र पुरता घाबरलो होतो. मी पळतच मालकांकडे गेलो. मला बघून त्यांना मात्र खूप आश्चर्याचा मोठा धक्काच बसला आणि ते मला म्हणाले, राजेश बाळा, तू एवढ्या रात्री बाहेर काय करत आहेस? मी मालकांना सर्व गोष्टी सांगितल्या आणि त्यांना म्हणालो की समीक्षा मॅडम एवढेच रस्त्यावरून चालत बाहेर गेले आहेत. मालकाने आणि मी दोघांनी त्यांना तिथे फार शोधलं, परंतु त्या कुठेच मिळाल्या नाहीत. शेवटी आम्ही कंटाळून पुन्हा बंगल्यावर आलो. मी बघितलं की गेट तर आतून बंद आहे. मी विचार केला, समीक्षा मॅडम आता नक्की पकडले जाणार, कारण गेट अजूनही आतून बंद होतं. म्हणजेच समीक्षा मॅडम अजून बंगल्यावर आल्या नव्हत्या. मालकांनी गेटवरची कडी वाजवली तर काही वेळातच समीक्षा मॅडमने दार उघडलं. त्यांना बघून मात्र मी आश्चर्याने त्यांच्याकडेच पाहत उभा होतो. आता मात्र मला वेड लागण्याची वेळ आली होती. आम्ही आतमध्ये आलो तर समीक्षा मॅडम मला म्हणाल्या, अरे राजेश, तू बाहेर कधी गेला होतास? मी या प्रश्नाचं काय उत्तर देणार होतो. मी शांत बसलो आणि थोड्या वेळातच माझ्या रूममध्ये येऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून सर्व कामे आवरली आणि मालकांना म्हणालो की आता मी इथे काम करणार नाही. माझं ते बोलणं ऐकून आश्चर्याने पहा ते मला म्हणाले, नेमकं काय झालं आहे? मी मालकांना सर्व हकीकत सांगितली तर ते म्हणाले की तू अजिबात घाबरू नकोस. मी माझे सर्व कामे आटोपून आलो आहे. आता मी 10 दिवस इथेच आहे, त्यामुळे तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. मालकांचं ते बोलणं ऐकून मला थोडा धीर आला आणि मीही हो म्हणालो. आता मात्र मी रात्र होण्याची वाट बघू लागलो. परंतु त्या रात्री खूप वाट बघूनही मला काहीच हालचाल जाणवली नाही. असंच 1 आठवडा निघून गेला. मालक घरात आल्यापासून तशी कुठलीही गोष्ट घडत नव्हती. आता मालकांची परत जाण्याची वेळ झाली होती. मालक जाताना मला म्हणाले की राजेश बाळा, जेव्हा तुझी मालकीण घराच्या बाहेर पडेल तेव्हा तू मला लगेच फोन कर. मी जिथे असेल तिथून परत येईल. त्यांचं ते बोलणं ऐकून मला फार आनंद झाला. मालक गेल्यानंतर 2 दिवस मला बंगल्यात काहीच हालचाल जाणवली नाही. परंतु तिसऱ्या दिवशी रात्री 2 वाजता मला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मी पटकन मालकांना फोन करून सांगितलं की समीक्षा मॅडम घराच्या बाहेर जात आहेत. त्या बाहेर पडताच मी देखील त्यांचा पाठलाग करू लागलो आणि मालकांना त्यांच्या लोकेशनबद्दल सांगू लागलो. मी समोर बघितलं तर मालकांची गाडी समोरून येत होती. मालकांनी गाडी समीक्षा मॅडमजवळ थांबवली आणि पटकन समीक्षा मॅडमचा हात पकडला आणि त्यांना गाडीत बसवलं आणि गाडी एकदम जोरात चालवत ते तिथून निघून गेले. तिथे काही अंतरावरच एक जंगल होतं. मालक गाडी ते जंगलात घेऊन गेले. ते बघून मात्र मला खूप आश्चर्य वाटलं. मालकांनी गाडी घरी नेण्याऐवजी जंगलात का नेली होती? मी देखील पाठलाग करत जंगलात गेलो. त्या जंगलात जुन्या लाकडांपासून बनवलेलं एक छोटंसं घर होतं. त्या घरासमोरच मालकांची गाडी उभी होती. मी त्या घराच्या तुटलेल्या दरवाजातून आत डोकावून बघितलं तर मालक आणि समीक्षा मॅडम आत बसलेले होते. त्यांचं बोलणं मी माझ्या कानाने ऐकलं तेव्हा मात्र मला आश्चर्याचा धक्काच बसला. मालक समीक्षा मॅडमला म्हणत होते की तू मला खरं खरं सांग, तू केव्हापासून माझा पाठलाग करत आहेस? नाहीतर मी तुला इथेच जिवंत मारेल. त्यावर समीक्षा मॅडम म्हणाल्या, तुला हेच काम फार चांगलं जमतं. मला जेव्हापासून माहीत झालं आहे
तो ट्रकचा बिझनेस करतो तेव्हापासून मी तुझा पाठलाग करत आहे. त्यावर मालक म्हणाले, तू हे काय बोलत आहेस? समीक्षा, तू वेडी झाली आहेस का? त्यावर समीक्षा मॅडम म्हणाल्या, बस कर अजय, आता तू किती खोटं बोलणार आहेस? एवढा सगळा पैसा तू एवढ्या कमी वेळात कुठून आणलास? त्यावर अजय मिश्किलपणे हसतच म्हणाला, तसंही तू माझं काहीच बिघडू शकत नाही. आता तुला माझ्या बाबतीत सर्व काही माहीत तर झालं आहे, म्हणजेच आता तुला मरावं लागणार. समीक्षा म्हणाली, मी तुझी बायको आहे. तुझ्या बायकोला मारताना लाज नाही वाटत का? त्यावर अजय म्हणाला, तुला तुझ्या नवऱ्याची जासूसी करताना लाज नाही वाटली का? माझ्या मार्गामध्ये जो कोणी येईल मी त्याला सोडणार नाही. त्यावर समीक्षा मॅडम हसतच म्हणाल्या, तू मला मूर्ख समजला आहेस का? माझे वडील एक मोठे ऑफिसर आहेत. मी माझ्या वडिलांना तुझ्याबद्दल सर्व काही सांगितलं आहे. माझ्या वडिलांनी साधे आयुष्यात 2 माणसे देखील पाठवली आहेत. तुझ्याविरुद्ध सर्व पुरावे गोळा केले आहेत. तेवढ्यात समीक्षा मॅडमने आपल्या कानाचा ब्लूटूथ काढला आणि मोठ्याने म्हणाले की सर्वजण आत या. तेवढ्यात 2 माणसे साध्या वेशात आत आले. आत येताच त्यांनी मालकांना पकडलं आणि बेड्या ठोकल्या. मी हे सर्व चोरून बघत होतो. तेवढ्यात समीक्षा मॅडमची नजर माझ्यावर पडली आणि त्यांनी एका साथीदाराला मला आणायला सांगितलं. मी पळण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु त्यांनी मला पकडलं आणि समीक्षा मॅडम जवळ घेऊन आले. समीक्षा मॅडमने मला विचारलं, राजेश, तू काय ऐकलं आहेस? मी त्यांना म्हणालो, मी सर्व काही ऐकलं आहे. त्यावर समीक्षा मॅडम म्हणाल्या, मला माफ कर. तुला घाबरण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. मला फक्त हेच हवं होतं की तू माझ्या नवऱ्याला बोलावून घ्यावं. मला त्याचा गुन्हा त्याच्या तोंडातून कबूल करून घ्यायचा होता आणि तू तसंच केलं जसं मला हवं होतं. माझ्यासाठी देखील या सर्व गोष्टी फार अवघड होत्या. या सर्व गोष्टीत माझ्या साथीदारांनी मला खूप मदत केली. काही महिन्यापूर्वीच मला माहीत झालं होतं की माझा नवरा हा नशेली पदार्थांचा धंदा करतो. माझे वडील हे पोलीस अधिकारी आहेत आणि मी देखील एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे. बेकायदेशीर काम सहन न करणं हे माझ्या रक्तातच आहे. त्यामुळेच माझ्या नवऱ्याचा सत्य जगासमोर आणण्यासाठी मी हे सर्व नाटक केलं. मी आश्चर्याने समीक्षा मॅडमकडे पाहतच उभा होतो. एवढ्या लहानपणीच त्या किती बहादूर होत्या आणि त्या दिवसापासूनच मी त्यांचा आणखीनच आदर करू लागलो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असल्यास तिला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.